सफल होऊ दे. पुरीला एकदाच हे सासर मिळून जाऊ दे. म्हणजे काय होईल, ती या घरची सून झाली म्हणजे कसं, मी या घरचा मालक होऊन हक्कानं चंगळ करू शकेन. एवढं एवढं माझं मागणं पूर्ण कर. दुसरं काही बी नको बघ, फक्त एवढं मागणं पूर्ण कर. चांदी, प्युअर चांदी. लक्ष असू दे आई, लक्ष असू दे. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. लवकर उठलीस? चहा नाश्ता झाला का? ते मी उठलो आणि डोळे उघडल्यास म्हणलं की देवीचं दर्शन घ्यावं. म्हणलं मी देवीला की बाई, मुजुमदारांच्या घरावरचं संकट लवकरात लवकर दूर कर. मी म्हटलं तसं. हे येतो येतो. थांब. कुठे निघालास? ते धैर्य कोर्टात निघालाय ना, त्याला प्रोटेक्शन द्यायला नको का? धैर्य कोर्टात जाणार? कशासाठी? ते म्हणजे कोर्टात नानांची पेशी आहे आज, आणि मी तिथं असणार नाही असं होऊच शकत नाही. म्हणजे काय म्हणायचंय तुला? नानांनी जे काही केलंय ते मुजुमदारांसाठीच केलंय. त्यांना असं वाऱ्यावर सोडून कसं चाललं नाही? तू बोलतोस अगदी बरोबर आहे, पण मला असं वाटतं तू तिकडे गेलास तर लोक नको नको ते प्रश्नांचा भडीमार करतील तुझ्यावर. ऐक माझ, तू घरात असताम ना, कोर्ट काय ते बघून घेईल. आई, प्रश्नच विचारतील ना, विचारू देत. काय ती काय तिकडे नानांचा खटला चालवायला नाही चाललोय. त्यासाठी कोर्ट आहेच, आणि योग्य ते निर्णय कोर्ट घेईलच. फक्त निर्णय कठोर शिक्षेचा असला पाहिजे. कारण एक माणूस म्हणून मी नानांना कधीच माफ करू शकत नाही, पण एक बॉस म्हणून मी कायम त्यांच्या सोबत आहे हे त्यांना कळायला हवं. म्हणून माझं तिथं प्रेझेंट असणं गरजेचं आहे. येतो मी. एक आलेच. असू दे, जे काय करशील ते समजून. येतो. माझं लक्ष आहे बरं का जावाय बापावर. येतो मी.
प्रश्नांची उत्तर द्या. नाना काहीतरी सांगा. नाना आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर काहीतरी द्या. बोला, सर. नाना काहीतरी सांगा. नाना काहीतरी सांगा. नाना आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर द्या. आणि आपण पाहतोय नानांना कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन आलेलो आहे. आज पोलिसांच्याकडून कस्टडीची मागणी होईल. काय शिक्षा मिळेल याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. आज भांडायचा मूड नाहीये का? चिडा असं शांत का उभं राहिलं? जागेचा रिस्पेक्ट आहे. कोर्ट आहे, इथं दंगा नकोय मला. दंगा नकोय का शांत राहायचा प्लॅन केलाय? तुम्हाला काय वाटलं हे असं वाट अडवून खोटेपणाचं ढोंग घेऊन तुम्ही मला अडवू शकता? तुम्हाला शिक्षा झाल्याशिवाय मी मागं हटणार नाही. हे सगळं मी केलंय असंच वाटतंय ना तुला? नुसतं वाटतं नाही, हे सगळं तुम्हीच केलंय हे माहितीये मला. हे बघ सावी, हे सगळं नानांनी केलंय ह्याची मला कल्पनाही नव्हती. आणि ही चूक आहे माझी. त्यासाठी मी येऊन काल सॉरी सुद्धा म्हणलोय. नानांनी हा गुन्हा कबूल केला हे ऐकून मी स्वतः सुद्धा शॉक झालोय. शॉक तर नंतर लागणार आहे तुम्हाला. पण मला एक गोष्ट सांगा, हे सगळं करण्यासाठी नानांना कसं मनवलं हो तुम्ही? टॅलेंट आहे तुमच्यात.